आई, तुम्हाला काय गरज होती? अमृताताईंना असं बोलायची. झाले ना त्यांचं लग्न? किती खुश दिसत होत्या त्या. तुम्हाला दुसऱ्याचं सुख बघवतच नाही का हो? म्हणूनच तर आपल्या घरात सुख नावाचा प्रकार नाही. तुमच्या निर्णयामुळे तुमच्या मुलासोबत माझे आयुष्य खराब केलं तुम्ही. आश्लेषा न राहून रागात बोलत होती. काय आयुष्य खराब केलं ग तुझं? माझा मुलगा तर चांगला कमावतो, दिसायला पण खूप चांगला आहे. पुण्यात स्वतःचा फ्लॅट आहे. अजून काय पाहिजे होतं तुला? अभयच्या आई आश्लेषाच्या बोलण्याने भडकल्या. काय पाहिजे म्हणजे? तुमच्या मुलाला विचारा. त्याचं फक्त शरीर असतं घरात. मनाने तर ते माझे कधी झालेच नाहीत. काहीतरी पुतळ्यासारखे स्वतःचं कर्तव्य पार पाडायचं म्हणून ते पाडतात. तुम्ही जर तुमच्या मुलाला ब्लॅकमेल करून माझ्यासोबत लग्न करण्याची लावून दिलं नसतं तर आज हे सगळं झालंच नसतं. आज आम्ही सगळे सुखी असतो. निदान तुमचा मुलगा तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलला तरी असता. खरंच सांगत होत्या त्या काकू. अमृता ताईंचं नशीब चांगलं म्हणून त्या ह्या घरात आल्या नाहीत. पण माझं नशीब बघा ना, मात्र खराबच निघालं बघा. म्हणून मी ह्या घरात आली. अश्लेषा अभयच्या आईने अटॅक येण्याचं नाटक करून अभयकडून अश्लेषासोबत लग्न करण्याचं वचन घेतलं आणि 8 दिवसांच्या आतच त्याचं लग्न अश्लेषासोबत झालं. हे सत्य जेव्हा अभयला समजलं तसाच तो त्याच्या आईसोबत बोलत नव्हता. आत बसलेला अभय त्यांचं बोलणं ऐकत होता. आश्लेषाचं उद्धट बोलणं ऐकून अभयच्या मुठी आवळल्या गेल्या आणि तो रागातच बाहेर आला. अभयने आश्लेषाच्या जोरात कानाखाली ठेवून दिली. तशी ती त्याच्याकडे रडवेल्या डोळ्यांनी बघत आत निघून गेली आणि जवळच बसलेले त्याचे बाबा पण दोघींचं बोलणं ऐकत होते, पण तेही त्यांच्यामध्ये काहीच बोलले नाहीत. अभय त्याच्या आईकडे न बघता बोलू लागला. बाबा, आम्ही उद्या पहाटेच्या गाडीनेच चालतोय. तुमच्या आग्रहाखातर आम्ही 2 दिवस आलो होतो, पण उद्या जातोय आम्ही असं बोलून अभय पण त्याच्या रूममध्ये निघून गेला. अरे अभि, थांब, माझं ऐकून तर घे. अभयची आई पाठीमागून बोलत होती, पण अभय थांबलाच नाही. अभयची आई केविलवाणी अभयच्या बाबांकडे बघू लागली. अभयचे बाबा, अहो तुम्ही तरी काहीतरी सांगा ना त्याला. मी काय बोलू रखमा? जे चाललंय त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तूच आहेस. एकुलता एक मुलगा आहे आपला आणि त्याच्या मनासारखं होऊ दिलं असतंच तर बहुतेक आजचा दिवस हा बघावा लागला नसता. कधी कधी मुलांच्या मनासारखंही करावं लागतं. अभयच्या बाबांनीही त्यांचे हात वर केले. तुम्हाला सगळ्यांना माझी का चूक दिसते? उलट मी जे केलंय ते सगळ्यांच्या हितासाठीच केलंय ना. समजत कसं नाही तुम्हा लोकांना? तेव्हा मला खरंच अटॅक यायला पाहिजे होता, म्हणजे हा दिवस तरी मला बघायला भेटला नसता. अभयच्या आई बोलता बोलता रडू लागल्या आणि त्यांचं दुःख व्यक्त करू लागल्या. त्यांचं बोलणं ऐकून अभय हताशपणे खाली डोक्याला हात लावून बसला आणि त्याला अजूनही ते दिवस आठवत होते, जेव्हा त्याच्या आईने त्याच्या पर्समध्ये अमृताचा फोटो बघितला होता. त्यानंतर त्यांनी अटॅक येण्याचं नाटक केलं आणि त्यांच्या चुलत भावाच्या मुलीसोबत लग्न करायला भाग पाडलं. पण लग्न झालं आणि अभयच्या आई एकदम ठणठणीतच झाल्या. तेव्हा अभयने माहिती काढली असता कळलं की त्याच्या आईला कधी अटॅक आलाच नव्हता आणि तोपर्यंत खूपच उशीर होऊन गेला होता. त्यात अमृताला तिकडे काहीच माहीत नव्हतं. तिच्या पायाचं ऑपरेशन झाल्याने तिला नीट चालता पण येत नव्हतं. ऑपरेशन होऊन 6च महिने झाले होते. त्यात बेड रेस्टमुळे अमृताचं वजनही वाढलं होतं. तर स्वतःकडे दुर्लक्ष झाल्याने किंवा स्ट्रेसमुळे म्हणा, तिच्या चेहऱ्यावरचं जवळजवळ सगळंच तेज निघून गेलं होतं. 8-15 दिवस झाले तरी अभयचा कॉल नाही की मेसेज नाही, म्हणून अमृता टेन्शनमध्ये आली होती. अमृताला काही माहीतच नव्हतं, पण त्याच्यावरच्या असलेल्या आंधळ्या विश्वासाने ती वेगळा विचार करू शकली नाही. एक दिवस अभयचा कॉल लागला. अभि, काय झालं? तू माझ्याशी बोलत का नाहीये? अमृता त्याला काळजीने विचारत होती.
असं काही नाही, थोडा बिझी होतो. तो अगदी थंडपणे बोलत होता. काही झालंय का अभि? सांग ना प्लीज. तू कधीच असं बोलत नाही माझ्याशी. त्याच्या बोलण्याने अमृताच्या डोळ्यात थोडं पाणी तरळलं होतं. काही नाही अभय. बरं, तू आपल्याविषयी घरी सांगणार होतास ना, मग त्याचं काय झालं? अमृताचे स्वतःचे डोळे पुसत थोडं लाडातच बोलली. काय सांगू, तुझ्यात चांगलं असं काहीच राहिलं नाही. घरी सांगायला ना तू आधीसारखी सुंदर दिसतेस, ना तुला जॉब लागला. काय सांगू मी घरी? अभय मनावर दगड ठेवून बोलत होता. काय बोलतोय अभि तू हे? जाऊ दे, तुझा मूड ठीक झाल्यावर बोल. असं बोलून अमृताने फोन कट करून दिला. 15 दिवसाच्या आधीपर्यंत त्याचे रेग्युलर कॉल येत होते आणि प्रत्येक कॉलमध्ये तो तिची काळजी करायचा. ती डिप्रेस होऊ नये म्हणून तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे तिने त्याचं आत्ताच बोलणं मनावर घेतलं नाही. त्यानंतर अमृताला किती वेळा अभय दूर जाण्याचे स्वप्न पडत होते. पण अभयने गुपचूप लग्न केल्यामुळे अमृताला काहीच समजले नाही. शिवाय ती ऑपरेशनमुळे वर्ष वाया गेल्याने डिप्रेस झाली होती. म्हणून ती कुणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये पण नव्हती. त्यात अभयसोबतच रिलेशनशिप तिने फक्त तिच्या आईला सांगितलेलं होतं. त्यामुळे तिला अभयबद्दल दुसरी काहीही कडून तरी काहीच कळलं नव्हतं. एक दिवस तिने सहज बँकेची परीक्षा दिली होती. त्याचा रिझल्ट आला आणि ती पास पण झाली. आपल्याला काहीतरी जॉब मिळाला म्हणून ती थोडीशी खुश झाली होती आणि ही गोष्ट त्याला प्रत्यक्ष भेटून सांगायची होती. एक दिवस तिने त्याच्या घरी जाण्याचं ठरवलं. तिला माहीत होतं की त्याला शनिवार रविवार सुट्टी असते आणि तो घरी आलेला असतो. म्हणून ती रविवार बघूनच त्याला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या घरी जाते. आधी तिने अभयचं घर दुरूनच बघितलेलं होतं. आज ती पहिल्यांदाच त्याच्या घरी आली होती. दरवाजा वाजवताच अभयच्या आईने दरवाजा उघडला आणि अमृताला तोंड वाकडं तिकडं करतच घरात घेतलं. काय ग, तू आमच्या रवीच्या बायकोची बहीण ना? अभयची आई हो. हो काकू. अमृता कसं तरी हसून बोलली. पण घरात आल्या आल्या तिची नजर अभयला शोधत होती. काकू, ते अभय. ॲक्च्युली मी पण पुण्याला असते म्हणून ओळख आहे आमची. त्याच्या घरी काही माहीत नसेल असं म्हणून अमृता थोडं अडखळतच बोलली. हां, माहिती आहे. त्यांचं लग्न झालं ना आता. त्याची बायको आहे त्याची काळजी घ्यायला तिकडे. त्यामुळे तो आता इकडे काही येणार नाही. अभयची आई मुद्दामच अमृताला खरं समजावं यासाठी बोलत होत्या. लग्न काय? काय बोलताय काकू तुम्ही? अमृताला त्यांचं बोलणं ऐकून शॉकच बसला आणि ती जागेवरच उभी राहिली. अगं बाई, तुला माहीत नाही काय? महिना झाला त्याच्या लग्नाला. अभयची आई बोलल्या तसं आता अमृताच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अमृता त्यांच्याकडे एकटक पाहतच राहिली. तू का रडते? हां, तुला लग्न करायचं होतं ना माझ्या पोराशी. तू आमच्या घराची सून होण्याचा विचार तरी कसा करू शकतेस ग? अगं, अभयची आई रागातच तिच्याशी बोलत होत्या. तेव्हाच आतून अभयचे बाबा आले. रखमा, वेडी झाली का ग तू? काय बोलते? तुला तरी समजतं का? सगळं समजतं मला. आपल्या पोराच्या गळ्यात पडायला बघत होती ही. अमृता रडत होती तरी अभयच्या आईची बडबड चालूच होती. अमृता आली तशीच त्याच पावली बाहेर पडली आणि मिळेल त्या रिक्षाने घरी जायला निघाली. परंतु अमृताला असं बोलायची काय गरज होती तुला? तिने काही कमी जास्त केलं तर किती महागात पडेल कळतंय का तुला? अभयचे बाबा अभयच्या आईवर ओरडत म्हणाले. पण त्या अभयच्या आईला काही फरकच पडत नव्हता. शेवटी अभयच्या बाबांनी जे झालं ते अभयला फोन करून सर्व काही सांगितलं. त्यानंतर अभयने अमृताला खूप फोन केले, भेटण्याचा प्रयत्नही केला. पण ती अजूनही
त्याला भेटली नाही की बोलली पण नाही. अभयच्या डोळ्यातून पाणी आलं. अभय स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याने सुस्कारा सोडला आणि डोळे बंद करून चेअरवर मागे डोकं ठेवून तसाच बसला. तर मित्रांनो, या कथेत अभयच्या आईने त्याच्यासोबत जे केलं ते योग्य होतं का? आणि लग्न करताना हा सर्वस्वी मुलाचा आणि मुलीचाच निर्णय असायला हवा. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.